तर पवित्र श्रावण महिन्यातला आज शेवटचा सोमवार. सलगच्या सुट्ट्यांमुळे 12 पैकी 10वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक दाखल झाले. हर हर महादेव बम बम भोलेच्या जयघोषानं मंदिर परिसर हा दुमदुमून गेलाय. बोले हर हर महादेवच्या जयघोषाने त्र्यंबक नगरी खरं आज दुमदुमून गेलेली आहे. 23 ऑगस्टला श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण जर बघितलं तर त्यापूर्वीचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे, चौथा श्रावणी सोमवार आहे. आपण खरं तर NDTVच्या प्रेक्षकांना थेट या ज्योतिर्लिंगाचं दर्शन जे आहे ते खरं तर घडवतोय. आपण जर बघितलं तर आज सोमवारी शिवलिंगाची पूजा जी आहे ती खरं तर केली जाते. विशेष पूजा करता येईल म्हटलं जातं. त्यानंतर सायंकाळी आज पालखी देखील निघते. अगदी पहाटेपासूनच तर आज भाविक इथे दाखल झाले आहेत. सलगच्या सुट्ट्या, स्वातंत्र्य दिन, त्यानंतर शनिवार रविवार अशा सलगच्या सुट्ट्यांमुळे गेल्या 3 दिवसामध्ये लाखो भाविक हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल हे झालेले होते. आणि त्यानंतर आपण आज देखील बघितलं तर गर्दी जी आहे ती कायम आहेत. दूरवरती खरं तर मंदिराबाहेर देखील पोचलेले आहेत. काय भाविक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. काका कुठून आले? आम्ही अकोला बाळापूर मधून आलो. अकोला जिल्हा बाळापूर डोंगरगाव आले होते. काल आलो होतो. आज सकाळी पायी 4 वाजता लागलो. बरं, किती वेळ लागला इथे यायला? इथं यायला आता 7 वाजले. 4 घंटे लागले. 4 घंटे लागले. काय प्रार्थना आहे राजवेळी? स्वातंत्र्याला बस पीक पाणी सुख समृद्धी मिळू दे. हो. तुम्ही कुठले दादा? इंदौर इंदूर मध्य प्रदेश. हो काय दर्शन? हाँ दर्शन करायचं. कब आहे ते? हाँ 2 दिन हो गए ना. आपण बघत आहात खरं तर महाराष्ट्रासह परराज्यातून देखील हे भाविक जे आहेत इथे दाखल झालेले आहेत. आज दिवसभर त्याचा अशाच पद्धतीने भाविकांची रेल त्र्यंबकेश्वरमध्ये बघायला मिळणार आहे. कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, त्र्यंबकेश्वर.